नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ सिरीज घेऊन उपलब्ध झालेलो आहोत. बघा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल गेट्स, त्यानंतर फ्लिप फ्लॉप्स, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स आणि डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर्स या जे टॉपिक आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत. आजपासून आपण एक नवीन सिरीजची सुरुवात करतोय, ती म्हणजे शिफ्ट रजिस्टर्स. लक्षात घ्या, या ठिकाणी शिफ्ट रजिस्टर्स असा उल्लेख आहे. रजिस्टर्स, ठीक आहे ना. तर आपण रेजिस्टर हा शब्द RESISTOR हा आपल्या परिचयाचा आहे आणि तो रेजिस्टर म्हणजे कंपोनंट आहे की जो इलेक्ट्रिक करंटच्या वहनाला, विद्युत प्रवाहाला विरोध करणारा घटक म्हणून आपण वापरत असतो. आणि या ठिकाणी आपण रजिस्टर REGISTER, ठीक आहे ना, रजिस्टर, ठीक आहे ना. आपण जसं आपल्या काही गोष्टी जर नोंदून घ्यायच्या असतील, काही महत्वाच्या गोष्टी टिपून घ्यायच्या असतील, तर जसं रजिस्टर हे कायमस्वरूपी नोंदीसाठी वापरतो. कुठली तरी गोष्ट साठवून ठेवण्यासाठी, लिहून ठेवण्यासाठी वापरतो. तसंच या ठिकाणी डिजिटल मेमरीच्या बाबतीत हे रजिस्टर्स आहेत की ज्या रजिस्टरमध्ये बायनरी डेटा हा आपल्याला टेम्पररी म्हणा किंवा रेग्युलर साठी म्हणा, डेटा आपल्याला होल्ड करून ठेवता येतो किंवा स्टोअर करून ठेवता येतो. आणि याच्यामध्ये शिफ्ट हा शब्द वापरलेला आहे. शिफ्ट रजिस्टर्स याचा अर्थ हे रजिस्टर्स आहेत ज्याच्यामध्ये बायनरी डेटा साठवता येतो आणि शिफ्ट करता येतो. शिफ्ट करता येतो याचा अर्थ इकडून तिकडे मूव्ह सुद्धा तो करता येऊ शकतो, ठीक आहे ना. तर हे रजिस्टर्स याचे प्रकार आणि नेमकं याची काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपल्याला बघायचं आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे आपण डिजिटल गेट्स आणि फ्लिप फ्लॉप्सचा अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये किंवा हा टॉपिक समजून घेत असताना अतिशय कामात पडणारा आहे. तर शिफ्ट आणि रजिस्टर्स, रजिस्टर्स याचा अर्थ बायनरी डेटा जो आहे तो होल्ड करून ठेवणारा घटक, ठीक आहे. होल्ड आणि शिफ्ट याचा अर्थ त्या रजिस्टर्स मधून हा डेटा जो आहे तो पाहिजे त्या दिशेला आणि पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये, फॉर्मॅट याचा अर्थ बायनरी मध्येच, परंतु पाहिजे तसा आपल्याला तो मूव्ह सुद्धा करता येतो, शिफ्टिंग सुद्धा करता येतो, ठीक आहे ना. हो, आपण शिफ्ट रजिस्टर म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात पाहू आपण, ठीक आहे ना. शिफ्ट रजिस्टर्स आर सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स, ठीक आहे ना. हे सर्किट कसे आहेत? सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स आहेत, ठीक आहे ना. जसं फ्लिप फ्लॉपच्या बाबतीत आपण बघितलेलं होतं की या पूर्वीचं इनपुट काय आहे याच्यावरती आउटपुट सुद्धा डिपेंड करते. तसं हा सुद्धा सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट आहे. ज्या पद्धतीनं इनपुट्स याला जात असतील सिक्वेन्स मध्ये, तर त्या सिक्वेन्स नुसार आउटपुट काय असेल हे सर्व डिपेंड करत असते, ठीक आहे. कॅपेबल ऑफ स्टोरेज अँड ट्रान्सफर ऑफ डेटा, ठीक आहे ना. काय करू शकता शिफ्ट रजिस्टर? कॅपेबल ऑफ स्टोरेज, ठीक आहे ना. डेटा स्टोअर करून ठेवू शकतात अँड ट्रान्सफर ऑफ डेटा, डेटा ट्रान्सफर सुद्धा याच्यामधून होऊ शकतो, ठीक आहे. दे आर मेड अप ऑफ फ्लिप फ्लॉप्स, ठीक आहे. जसं आपण बघितलं की फ्लिप फ्लॉप हा एक सिंगल बायनरी बीट स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण वापरतो. तर तसा रजिस्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ फ्लिप फ्लॉप, ठीक आहे ना. फ्लिप फ्लॉपला कंबाईन करून आपण रजिस्टर तयार करत असतो, ठीक आहे ना. where they are made up of flip-flops which are connected in such a way, flip-flop कसे connected केलेले आहेत in such a way that the output of one flip-flop, म्हणजे पहिल्या flip-flopचं output could serve as input of the another flip-flop, ठीक आहे ना. समजा 4 फ्लिप-फ्लॉप जर वापरलेले असतील तर पहिल्या फ्लिप-फ्लॉपचं जे आउटपुट आहे हे दुसऱ्या फ्लिप-फ्लॉप साठी इनपुट म्हणून काम करणार आहे, दुसऱ्याचं आउटपुट तिसऱ्यासाठी इनपुट म्हणून काम करणार आहे, डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ शिफ्ट रजिस्टर्स बीइंग क्रिएटेड. आणि हे डिपेंड करते की कशा प्रकारचं शिफ्ट रजिस्टर आपण क्रिएट केलेला आहे. 4 बीटचा आहे, 2 बीटचा आहे, 8 बीटचा आहे, ठीक आहे ना. तर त्या पद्धतीनं किती फ्लिप फ्लॉप त्याच्यामध्ये असले पाहिजे आणि डेटा कसा शिफ्ट झाला पाहिजे हे ठरत असते. या ठिकाणी तुम्ही पहा, एक शिफ्ट रजिस्टरची संकल्पना दाखवलेली आहे. बघा, सिरियल डाटा इनपुट म्हणजे बायनरी इनपुट जे आहे ते इनपुट या ठिकाणी दिलेलं आहे, ठीक आहे ना. आणि ही जी डायग्राम आहे इट्स शिफ्ट रजिस्टर, ठीक आहे ना. एक फ्लिप फ्लॉप, दुसरा फ्लिप फ्लॉप, तिसरा फ्लिप फ्लॉप आणि चौथा फ्लिप फ्लॉप. तर याला 4 बीट शिफ्ट रजिस्टर आपण म्हणू शकतो, ठीक आहे ना. आता वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की हा जो डेटा आपण याला देऊन राहिलेलो आहे हा इथे या रजिस्टर मध्ये, इथे या फ्लिप फ्लॉप मध्ये इथून इथं कधी जावा
इथून इथं कधी गेला पाहिजे, इथून इथे कधी गेला पाहिजे, ठीक आहे. आणि आउटपुट जे आपल्याला घ्यायचं आहे याच्याकडून ते सिरियलीच घ्यायचं आहे का पॅरलली घ्यायचं आहे का पॅरलली इनपुट देऊन सिरियली घ्यायचं आहे, हे सुद्धा शिफ्ट रजिस्टरच्या प्रकारावरून ठरत असते, ठीक आहे. एक 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 बघू आपण. बघा आता शिफ्ट रजिस्टरची फ्लिप फ्लॉप पासून तयार झालेली जी संरचना आहे ती या ठिकाणी या डायग्राम मध्ये दाखवलेली आहे, ठीक आहे. ओके, एक एक मुद्दा बघू. A shift register basically consists of several single bit D type data latches, ठीक आहे. D type data latches हे या ठिकाणी तुम्ही बघताय, ठीक आहे. हे पहा, हा एक D फ्लिप फ्लॉप आहे, हा दुसरा D फ्लिप फ्लॉप आहे, हा तिसरा D फ्लिप फ्लॉप आहे आणि हा चौथा D फ्लिप फ्लॉप. D म्हणजे डाटा फ्लिप फ्लॉप, ठीक आहे ना. ओके, one for each data bit, either a logic 0 or a 1 connected together in serial type daisy chain arrangement, ठीक है ना. So that the output from one data latch becomes the input of the next latch and so on, ठीक आहे. बघा आता इथे हा जो डी टाईपचा फ्लिप फ्लॉप आहे याला एक सिरियल इनपुट या ठिकाणाहून दिलेला आहे. याचं जे आउटपुट क्यू बाहेर पडते आहे हे लगेच दुसऱ्या डी टाईपच्या फ्लिप फ्लॉपला इनपुट म्हणून दिलेलं आहे. पुन्हा याचं दुसऱ्याचं जे आउटपुट बाहेर पडते आहे क्यू ते तिसऱ्याला इनपुट म्हणून दिलेलं आहे. तिसऱ्याचं जे आउटपुट आहे ते चौथ्याला इनपुट म्हणून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सिरीज मध्ये हे डी टाईपचे जे फ्लिप फ्लॉप्स आहेत हे सिरीज मध्ये जोडलेले आहेत, ठीक आहे ना. Data bits may be fed in or out of a shift register serially. डेटा बीट कशी दिल्या जाऊ शकतात, ठीक आहे ना. इनपुट देत असताना तुम्ही त्याला सिरियली सुद्धा देऊ शकता. दॅट इज वन आफ्टर द अदर फ्रॉम आयदर द लेफ्ट और द राईट डिरेक्शन और ऑल टुगेदर ऍट द सेम टाइम इन पॅरलल कॉन्फिगरेशन. आता या शिफ्ट रजिस्टरला डेटा कसा द्यायचा ते प्रकारानुसार ठरतं, ठीक आहे ना. सिरियल द्यायचा, ठीक आहे, आणि सिरियलच आउटपुट घ्यायचा की एकाच वेळेला सगळ्या फ्लिप फ्लॉपला इनपुट देऊन टाकायचे आणि आउटपुट सिरियली घ्यायचं, ठीक आहे. प्रकार डिपेंड करते की कुठला प्रकार आपण वापरतोय, ठीक आहे ना. सिरियल इन सिरियल आउट डेटा आपल्याला घ्यायचा आहे की सिरियल इन पॅरलल आउट डेटा घ्यायचा आहे की पॅरलल इनपुट डेटा देऊन सिरियली तो आउटपुट घ्यायचा आहे की पॅरलली तो इनपुट देऊन पॅरललीच आउटपुट घ्यायचा आहे. तर या पद्धतीनुसार या फ्लिप फ्लॉपला डेटा इनपुट कसं द्यायचं हे ठरत असते, ठीक आहे ना. ओके, आणि त्यानुसारच त्या शिफ्ट रजिस्टरचे जे प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा पडतात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत, ठीक आहे. डेटा बिट्स मे बी फीड इन ऑर आउट ऑफ ए शिफ्ट रजिस्टर सिरियली, ठीक आहे. इथून सिरियली आपण देऊ शकतो किंवा त्याला पॅरलली सुद्धा आपल्याला इनपुट देता येऊ शकेल. द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डेटा लॅचेस रिक्वायर्ड टू मेक अप ए सिंगल शिफ्ट रजिस्टर डिव्हाइस is usually determined by number of bits, yeah, to be stored, with the most common being 8-bit wide constructed from 8 individual data latches. हा शिफ्ट रजिस्टर किती बीटचा आहे, एका वेळेला तो किती बीट हँडल करू शकतो, ठीक आहे ना. तर त्याच्यानुसार प्रकार पडतात. आता आपण या डायग्राम मध्ये जे बघतोय तो 4 बीट शिफ्ट रजिस्टर आहे. किती आहे, 4 बीटचा, कारण हा 4 बीट हँडल करू शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे 4 बीट शिफ्ट रजिस्टर याला म्हटलं जाते. 8 फ्लिप फ्लॉप जर आपण सिरियली वापरले तर अशाच पद्धतीनं 8 बीट फ्लिप फ्लॉप 8 बीट रजिस्टर सुद्धा आपल्याला बनवता येतो, ठीक आहे ना. 16 बीट असेल तर 16 बीट रजिस्टर सुद्धा तयार होऊ शकेल, ठीक आहे. सिंपल अरेंजमेंट आहे. डेटा फक्त शिफ्टिंग, याच्यामध्ये डेटा कुठेही बदलायचा नाहीये, काही नाही आहे, काही नाही आहे, फक्त डेटाचं शिफ्टिंग करायचं आहे. आणि शिफ्टिंग करत असताना सिरियल इनपुट दिल्यानंतर तो सिरियलीच शिफ्ट होऊन भेटला पाहिजे की सिरियल इनपुट दिल्यानंतर तो पॅरलली भेटला पाहिजे की पॅरलल इनपुट दिल्यानंतर तो सिरियली भेटला पाहिजे आणि पॅरलल इनपुट दिल्यानंतर तो पॅरललीच भेटला पाहिजे. याच्यावरून शिफ्ट रजिस्टरचा जो प्रकार आहे तो प्रकार ठरत असतो. या ठिकाणी शिफ्ट रजिस्टरची जी माहिती आपण इंट्रोडक्शन घेतोय त्याच्यामध्ये बघा एक शिफ्ट रजिस्टर रेडी असलेली इंटिग्रेटेड सर्किट 474195 आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. शिफ्ट रजिस्टर्स आर युज्ड फॉर डेटा स्टोरेज, ठीक आहे ना. बायनरी डेटाच्या स्टोरेजसाठी शिफ्ट रजिस्टर आपण वापरतो, ठीक आहे. or for movement of data and are therefore commonly used inside calculators or computers
to store data such as 2 binary numbers before they are added. समजा कम्प्युटर मध्ये किंवा कॅल्क्युलेटर मध्ये आपण 2 नंबर इनपुट दिले, 25 आणि 20 असे 2 नंबर आपण आपल्या कीबोर्डवरून टाईप केले, तर कम्प्युटरला 25 आणि 20 हे समजणार नाही. कम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटर काय करेल, त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करेल. मग 25 ला बायनरी मध्ये कन्वर्ट केलं जाईल, 20 ला सुद्धा बायनरी मध्ये नंबर कन्वर्ट केलं जाईल. परंतु ऑपरेशन होण्यापूर्वी याचं ऍडिशन ऑपरेशन जे करायचं आहे, या बायनरी नंबर्सचं जे ऍडिशन करायचं आहे, तत्पूर्वी ते कुठेतरी स्टोअर असले पाहिजे. हा बायनरी नंबर 20 चा इक्विव्हॅलंट बायनरी आणि 25 चा इक्विव्हॅलंट बायनरी, तर हा कुठे स्टोअर असतो, तर हा जो आहे टेम्पररी होल्डिंग साठी हा रजिस्टर मध्ये स्टोअर केला जात असतो. ठीक आहे ना. or to convert the data from either a serial to parallel or parallel to serial format. एखाद्या वेळेला प्रोसेस झालेला डेटा जर का सिरियल फॉर्मॅट मध्ये मिळत असेल आणि तो आपल्याला पुढे फीड करण्यासाठी पॅरलल फॉर्मॅट मध्ये लागत असेल, तर मग हा डेटा आपल्याला सिरियल टू पॅरलल कन्वर्ट करावा लागतो. बऱ्याचदा असं होते की डेटा जनरेशनच पॅरलल मध्ये केलं जाते, 8 बिट किंवा 16 बिट पॅरलल आउटपुट आपल्याला मिळतंय, परंतु बाहेर देत असताना किंवा दुसऱ्या डिव्हाइसला देत असताना तो सिरियली द्यायचा असतो, तर अशा वेळेला त्याला पॅरलल मधून सिरियल मध्ये सुद्धा कन्वर्ट करावं लागते. The individual data latches that make up a single shift register are all driven by common clock. ठीक आहे ना. आपण भाग बघितलेला आहे की 4 बिट शिफ्ट रजिस्टर मध्ये 4 वेगवेगळे डी फ्लिप फ्लॉप वापरलेले आहेत, परंतु हे 4च्या 4ही ऑपरेट कसे होतात, तर एका सिंगल क्लॉक पल्स वरती ऑपरेट होतात. ठीक आहे ना. एकाच वेळेला ही सिंगल क्लॉक पल्स 4च्या 4ही जे फ्लिप फ्लॉप असतील या फ्लिप फ्लॉपला दिल्या जात असतात. ठीक आहे. Shift register ICs are generally provided with a clear or reset connection, so that they can set or reset as required. इथं बघा, ही जी IC आहे ही शिफ्ट रजिस्टर IC आहे. ठीक आहे ना. ओके, आता या शिफ्ट रजिस्टर IC मध्ये, ठीक आहे, इथे बघा पॅरलल इनपुट दिलेले आहेत ABCD. ठीक आहे. ओके, आणि इथे बघा QA, QB, QC आणि QD हे आउटपुट्स आहेत. ठीक आहे. ओके, पण आता हा जो डेटा आहे हा शिफ्ट करत असताना, शिफ्ट झाल्यानंतर किंवा त्याचं काम झाल्यानंतर जर का आपल्याला रिसेट करायचं असेल किंवा क्लिअर करायचं असेल, तर अशा वेळेला या IC ला एक क्लिअर पिन सुद्धा दिलेली असते किंवा रिसेट पिन सुद्धा दिलेली असते, की सर्व जे आउटपुट्स आहेत ते आउटपुट्स 0 वर सेट केल्या जाऊ शकतील. ठीक आहे ना, किंवा इनिशियल कंडिशनला आणून ठेवल्या जाऊ शकेल. जनरली शिफ्ट रजिस्टर ऑपरेट इन 1 or 4 different modes with the basic movement of data through a shift register. ठीक आहे. तर शिफ्ट रजिस्टरचं जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन 4 वेगवेगळ्या प्रकारे होते. ठीक आहे. आणि त्याच्यानुसारच त्या शिफ्ट रजिस्टरचा जो प्रकार आहे तो प्रकार आपण ओळखत असतो किंवा तो प्रकार पडत असतो. ठीक आहे. तर मुवमेंट डेटाची कशी होते हे आपण बघूया. ठीक आहे. ओके, इथं एक सॅम्पल IC दाखवलेली आहे 74195. ठीक आहे. अशा पद्धतीच्या हे इंटिग्रेटेड सर्किट आहे ज्याच्यामध्ये शिफ्ट रजिस्टर फॅब्रिकेट केलेले असतात आणि इनपुट देण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठीच्या पिन डिफाईन सुद्धा केलेले असतात. क्लॉक पल्स देण्यासाठीची पिन डिफाईन केलेली असते आणि पॉवर सप्लाय देण्यासाठी सुद्धा पिन्स त्याच्यामध्ये मार्क केलेल्या असतात. ठीक, तर हे प्रकार आहेत. ठीक आहे ना. ओके, आता शिफ्ट रजिस्टर मध्ये डेटा कसा शिफ्ट होतो, ठीक आहे ना, तर त्याच्यानुसार शिफ्ट रजिस्टरचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पहा, सिरियल इन टू पॅरलल आउट, दॅट इज सिपो. सिरियल इन टू पॅरलल आउट. ठीक आहे ना. इथे बघा डायग्राम दाखवलेला आहे. सिरियल इन टू पॅरलल आउट कुठे आहे बघा, हे पहा इथे, हे पहा ही डायग्राम ही. ठीक आहे. हा जो रजिस्टर आहे याचं काम करणं कशा पद्धतीनं काम करतो, हा याला जो डेटा आहे तो सिरियली जातो, म्हणजे 1 बिट ऍट ए टाइम. ठीक आहे ना. एका क्लॉक पल्सला 1 बिट त्याला जाते. ठीक आहे. तर सिरियल डाटा इथून जातो, पहिले 1 बिट गेली, नंतर दुसरी बिट, नंतर तिसरी बिट, नंतर चौथी बिट. ठीक आहे. परंतु सिरियली जरी याला इनपुट जात असलं तरी आउटपुट मात्र एकाच वेळेला पॅरलली 4ही बीटचं आउटपुट जे आहे ते आपल्याला प्रत्येक क्लॉक पल्सला हे आउटपुट मिळत राहते 4 बिट मधून. तर हे पॅरलल आउटपुट आपण घेतलेलं आहे, म्हणून या रजिस्टरचं जे नाव आहे दॅट इज सिरियल इन टू पॅरलल आउट, दॅट इज सिपो. ठीक आहे ना. सिपो शिफ्ट रजिस्टर, सिरियल इन पॅरलल आउट. ठीक आहे. दुसरा शिफ्ट रजिस्टर आहे सिरियल इन टू सिरियल आउट, सिसो, SISO, सिरियल इन
सिरियल आउट. बघा या ठिकाणी दाखवलेला आहे सीसो शिफ्ट रजिस्टर दाखवलेला आहे. हा ठीक आहे ना, 4 फ्लिप फ्लॉप पासून बनलेला आहे. 1 फ्लिप फ्लॉप, 2, 3 आणि 4. ठीक आहे. याला सिरियली डेटा इनपुट दिलं जाते 1 बिट ऍट अ टाइम. ठीक आहे, विथ क्लॉक पल्स. आणि सिरियलीच याच्यातून 1 बिट ऍट अ टाइम असा डेटा आपल्याला आउटपुट मध्ये मिळतो. ठीक आहे ना, सिरियल इन डेटा सिरियलीच इनपुट दिला जातो आणि सिरियलीच आपल्याला डेटा मिळतो. ठीक आहे. ओके, तर हा जो शिफ्ट रजिस्टर आहे याचं नाव आहे सीसो. ठीक आहे, सिरियल इन सिरियल आउट. तिसरा प्रकार आहे पॅरलल इन टू सिरियल आउट, दॅट इज पीसो. ठीक आहे ना, पॅरलल इन टू सिरियल आउट. डेटा पॅरलली इन दिला जाईल. ठीक आहे, आणि सिरियली तो डेटा आउट घेतला जाईल. ठीक आहे, तेव्हा ही इथे डायग्राम दिसते आहे पीसो. ठीक आहे, ही या ठिकाणी डेटा जो आहे तो डेटा इथून नाही दिलेला आहे, हा इथून दिलेला आहे बघा, D1, D2, D3, D4. ठीक आहे ना, या ठिकाणी D4 पाहिजे. ठीक आहे. ओके, D1, D2, D3 आणि D4. ठीक आहे, 4 बिटचा जो डेटा आहे तो डेटा या ठिकाणी इनपुट दिलेला आहे आणि आउटपुट मात्र सिरियली घेतलेला आहे. एका वेळेला एकच बिट मिळेल. जरी इनपुट एका वेळेला 4 बिट दिल्या जात असल्या तरी आउटपुट मात्र सिरियली मिळेल. एका वेळेला 1 बिट, मग दुसऱ्या क्लॉक पल्सच्या वेळेला दुसरी, तिसऱ्याच्या वेळेला तिसरी, अशा पद्धतीनं सिरियली आपल्याला डेटा मिळणार आहे. ठीक आहे, डेटा चालला इनपुट मध्ये पॅरलली, पण आउटपुट मध्ये मिळत आहे तो सिरियली. ठीक आहे ना, तर हा जो शिफ्ट रजिस्टर आहे याचं नाव आहे पीसो, दॅट इज पॅरलल इन टू सिरियल आउट. ठीक, चौथा जो शिफ्ट रजिस्टरचा प्रकार आहे तो आहे पॅरलल इन टू पॅरलल आउट. ठीक आहे, डेटा पॅरललीच आपण इन देणार आहे आणि पॅरललीच आपण आउट घेणार आहे. ठीक आहे. ओके, शिफ्ट जो आहे तो पॅरलल टू पॅरललच होईल. ठीक आहे, तर पॅरलल डेटा देत असताना ऍट अ टाइम दिलेला आहे. बघा 4 बिटचा पॅरलल इन आणि पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. डेटा इनपुट्स जे आहेत D1, D2, D3 आणि D4. ठीक आहे ना, तर हे चाललेले आहेत पॅरलली इनपुट. आणि शिफ्ट रजिस्टर मधून जे आउटपुट आपल्याला मिळते आहे ते सुद्धा पॅरललीच मिळते आहे, Q1, Q2, Q3 आणि Q4. ठीक आहे, तर हा जो शिफ्ट रजिस्टरचा प्रकार आहे दॅट इज पॅरलल इन पॅरलल आउट. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं डेटा नेमका इनपुट कसा गेला पाहिजे आणि आउटपुट कसा मिळाला पाहिजे याच्यावरून हे 4 प्रकार शिफ्ट रजिस्टरचे पडतात. ठीक आहे. ओके, तर आता या पुढच्या व्हिडिओज मध्ये, हे झालं इंट्रोडक्शन शिफ्ट रजिस्टरचं. याच्या पुढच्या व्हिडिओज मध्ये आपल्याला अवश्य पाहत राहा तुम्ही की हे चारही प्रकार जे आहेत हे चारही प्रकार अभ्यासायचे आहेत. सिरियल इन सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन सिरियल आउट आणि पॅरलल इन पॅरलल आउट. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याची जी कार्यप्रणाली आहे त्या रजिस्टर्सची ही समजून घ्यायची आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करत चला आणि पुढील व्हिडिओ जे आहे ते निश्चितपणानं बघत राहा.